सुरुवातीचे प्रॉब्लेम्स हे इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हवरती आहेत. एक्स इक्वल टू ऑसिलेशनमध्ये जर गेलं ऑसिलेशनमध्ये तर एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. And here the displacement starts from mean position, or we can say that here the particle starts from mean position. इथे particle जो आहे तो mean position पासून start होतो. So x equal to a sin omega t. This is the equation of linear SHM. This is the equation of linear SHM. So equation of linear SHM. This is the equation of linear SHM. नाव एक्स इक्वल टू, आता तुम्हाला माहीत आहे वेव्ह मोशनमध्ये जी डिस्प्लेसमेंट असते ती डिस्प्लेसमेंट आपण वाय ॲक्सिसला मोजतो. म्हणून काय येणार वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी. दिस इज इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक वेव्ह. प्रोग्रेसिव्ह नाही झाली अजून, सिंपल हार्मोनिक वेव्ह तिचं इक्वेशन आहे. कारण की वेव्ह जर तुम्ही पाहिली तर वेव्ह ह्या पद्धतीने प्रॉपगेट होते, बरोबर. ह्या पद्धतीने वेव्ह प्रॉपगेट होते. मग या पद्धतीने वेव्ह प्रॉपगेट होते, अशी वेव्ह प्रॉपगेट होते. मग त्याचं डिस्प्लेसमेंट जे आहे ते वाय ॲक्सिसवरती मोजतात. म्हणून इथं वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आता काय होतं आहे की व्हॉट इज वेव्ह? वेव्ह इज द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. सगळ्यात पहिल्यांदा एनर्जी या पॉईंटला भेटणार आहे, नंतर एनर्जी इथं भेटणार आहे, नंतर इथं भेटणार आहे, इथं नंतर भेटणार आहे. म्हणजे ओरिजिनला असणारा पॉईंट आणि एला असणारा पॉईंट ह्याच्यामध्ये ओरिजिनला अगोदर एनर्जी भेटणार आहे, एला नंतर भेटणार आहे. मग ती कितीने भेटते? तर वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा एवढा फेज आहे त्याने ती नंतर भेटते. म्हणजे ए पॉईंटला एनर्जी कधी भेटते? ए पॉईंटला एनर्जी कधी भेटते? नंतर भेटते. ओ पॉईंटला अगोदर भेटते. व्हॉट इज वेव्ह? वेव्ह इज द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मग ओ पॉईंटला एनर्जी किती भेटली? वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी. मग ए पॉईंटला किती भेटली? वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस डेल्टा. सो ए लॅग्स इन फेज. लक्षात घ्या, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. द पॉईंट ए लॅग इन फेज बाय डेल्टा. मग ए नावाचा पॉईंट डेल्टा एवढ्या फेजनी लॅग झाला. आता मला सांगा कसं आहे, जेव्हा 2π होता तेव्हा काय होता? लॅम्बडा. जेव्हा 2π होता तेव्हा लॅम्बडा होता. बघा की तुम्ही, म्हणजे असं जर गेला इथे 0, इथे पाय आणि इथे 2π, तेव्हा हे काय आलं? व्हॉट इज दिस? वेव्हलेंथ. हे लॅम्बडा होतं. म्हणजे 2π असताना काय आहे? लॅम्बडा आहे. 2π असताना काय आहे? लॅम्बडा आहे. 2π असताना लॅम्बडा आहे. मग एक्सपर्यंत काय आहे? एपर्यंत काय आहे? एक्स आहे. एपर्यंत डिस्टन्स किती? एक्स. मग इथं फेज किती आहे? डेल्टा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2πx इक्वल टू लॅम्बडा इंटू डेल्टा. मग डेल्टा काय आला? 2πx बाय लॅम्बडा. मग तो डेल्टा इथे टाकला. सो वाय इक्वल टू ए साइन ओमेगा म्हणजे 2π टी अपॉन कॅपिटल टी मायनस 2πx अपॉन लॅम्बडा. मग वाय इक्वल टू ए साइन, मी 2π बाहेर घेतला तर आला t π अपॉन टी मायनस x अपॉन लॅम्बडा. सो दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. दिस इज द इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच ट्रॅव्हल्स इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनवर चालली. आणि तेच जर मी घेतलं वाय इक्वल टू ए साइन 2π टी अपॉन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. सो दिस वेव्ह ही निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. पण इथं मला एक फॉर्म्युला भेटला, डेल्टा इक्वल टू 2πx अपॉन लॅम्बडा. बघा ना कसं झालं, जेव्हा एक कंप्लीट ऑसिलेशन झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह लूप, हा निगेटिव्ह लूप, पॉझिटिव्ह लूप, निगेटिव्ह लूप, तेव्हा टोटल अँगल किती झाला? 2π एवढा टोटल अँगल झाला.
ते डिस्टन्स काय आलं लॅम्बडा. मग 2π असताना लॅम्बडा आहे. मग ए नावाचा पॉईंट जो आहे, ए नावाचा पॉईंट इथे आहे. मग त्यावेळेस किती आहे डेल्टा. त्यावेळेस डिस्टन्स किती आहे एक्स आहे. मग डेल्टा आणि एक्स. हे कळलं का मला सांगा चॅटबॉक्समध्ये. हे कळलं का इथपर्यंत. मग इक्वेशन काय आलं वाय इक्वल टू ए साईन 2π टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा टी अपॉन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. इक्वेशन पाठ झालं पाहिजे. इक्वेशन 100% पाठ झालं पाहिजे. वाय इक्वल टू ए साईन 2π टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. वाय इक्वल टू ए साईन 2π टी अपॉन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. So this is the equation of simple harmonic progressive wave. हे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये अजून काय काय सांगता येतं बघा, लक्ष द्या. तुम्ही जर पाहिलं तर इक्वेशन असं आहे वाय इक्वल टू ए साईन ॲम्प्लिट्यूडला कॅपिटल म्हटलं इथं आहे 2π टी अपॉन कॅपिटल टी मायनस 2π एक्स अपॉन लॅम्बडा. मग इथे मी डेल्टाला काय म्हटलं आहे 2π एक्स अपॉन लॅम्बडा फेज डिफरन्स. मग इथं अजून हा जर 2π एक्स अपॉन लॅम्बडा फेज डिफरन्स होत असेल तर हालीकडचा पण फेज डिफरन्स आहे 2π अपॉन टी. म्हणून फेज डिफरन्सचे दोन फॉर्म्युले झाले 2π एक्स अपॉन लॅम्बडा अँड 2π टी अपॉन कॅपिटल टी. हे दोन फेज डिफरन्सचे फॉर्म्युले झाले. आता बघा आपल्याला स्पीड घ्यायचं आहे. स्पीड दोन प्रकारचे स्पीड आहे. एक स्पीड हे पार्टिकलला असतं आणि दुसरं स्पीड त्या वेव्हला असतं. बघा वेव्ह वेलॉसिटी. मग वेव्ह वेलॉसिटी असते व्ही इक्वल टू एल लॅम्बडा. आणि पार्टिकल जे असतात ॲक्च्युली पार्टिकल व्हायब्रेट होतात म्हणून वेव्ह पुढे जाते. मग पार्टिकल वेलॉसिटी असते व्ही इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतं. पण इथं एक्स नाही तर काय येतं वाय. बिकॉज इन वेव्ह द डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड ऑन वाय ॲक्सिस. डिस्प्लेसमेंट जी आहे ती वाय ॲक्सिसवरती मेजर केलेली आहे म्हणून इथं आलं ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज स्टेशनरी वेव्ह. एक वेव्ह या पद्धतीने आली बरोबर आणि दुसरी वेव्ह एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शनमधनं आली आणि ते दोघांवरती सुपर इम्पोज झाले आणि त्यांच्यापासून काय तयार झाली स्टेशनरी वेव्ह. आता जे पॉईंट्स मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होतात त्यांना आपण काय म्हटलं अँटी नोड आणि जे झिरोनी होतात त्यांना काय म्हटलं नोड. इथे काय आहे अँटी नोड, इथं काय आहे नोड. सो अँटी नोड नोड अँटी नोड दे आर अल्टरनेटली प्रोड्यूस. प्लस वाय कसं येईल. प्लस वाय नाही येत. आपला व्हीचा फॉर्म्युला नॉर्मल काय आहे. व्हीचा फॉर्म्युला आहे व्ही इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्यातला फक्त एक्स रिप्लेस करायचा आहे वायनी, नथिंग एल्स. ते प्लस वरती आहे इथं आहे ते वायच्या इक्वेशनमध्ये, इथे नाही इथे. बघा नोड आणि अँटी नोड तयार होतील. मग दोन नोडमधला अंतर डिस्टन्स बिटवीन टू नोड्स. मी ॲरो नाही काढला, मी अँटी नोड काढला आहे. अँटी नोड दाखवलं आहे तिथं. डिस्टन्स बिटवीन टू नोड्स और टू अँटी नोड्स. डिस्टन्स बिटवीन टू नोड्स और अँटी नोड्स इज λ/2. हे इथं मी अँटी नोड दाखवलं. इथं अँटी नोड, इथे नोड, इथे अँटी नोड, इथे अँटी नोड, इथे नोड, इथे अँटी नोड असं दाखवलं आहे मी. डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड ते काय आहे λ/4. चला सगळे फॉर्म्युले पाठ झाले तुमचे. कोणकोणते बघा. पहिले हे दोन वाय इक्वल टू ए साईन 2π टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. वाय इक्वल टू ए साईन 2π टी अपॉन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला मायनस येणार, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला प्लस येणार. त्याच्यानंतर डेल्टाचे दोन फॉर्म्युले आहेत. डेल्टा इक्वल टू 2π एक्स अपॉन लॅम्बडा, डेल्टा इक्वल टू 2π टी अपॉन टी हा एक फॉर्म्युला.
त्याच्यानंतर बघा वेव्ह वेलॉसिटी व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. पार्टिकल वेलॉसिटी व्ही इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर येणार. आणि हे डिस्टन्स बिटवीन नोड दोन नोडमधलं अंतर किंवा दोन अँटी नोडमधलं अंतर लॅम्बडा बाय 2 असतं आणि नोड आणि अँटी नोडमधलं अंतर जे असतं ते लॅम्बडा बाय 4 असतं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? फॉर्म्युले पाठ झाले का? बघा बॉक्स केलेले. y इक्वल टू ए साइन 2 पाय टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. त्याच्यानंतर डेल्टाचे फॉर्म्युले 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा 2 पाय टी अपॉन टी. वेव्ह वेलॉसिटी व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. पार्टिकल वेलॉसिटी व्ही इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. दोन नोड किंवा दोन अँटी नोडमधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 आणि नोड आणि अँटी नोडमधलं डिस्टन्स लॅम्बडा बाय 4. सगळ्यांनी हायलायटर घेऊन बसायचे. नोट्स आहेत आपल्याकडे. ओके बघा सॉल्व एक्झाम्पल 6.3. फाइंड द डिस्टन्स. मला डिस्टन्स विचारले. फाइंड द डिस्टन्स. मला डिस्टन्स विचारलं आहे म्हणजे मला एक्स विचारलं आहे. बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स. दोन नोडमधलं अंतर विचारलं आहे. इन अ स्टेशनरी वेव्ह. प्रॉब्लेम स्टेशनरी वेव्हवरचा आहे. व्हायब्रेटिंग विथ फ्रिक्वेन्सी दिली 64 हर्ट्ज. मग मी लगेच लिहितो गिव्हन दॅट. बघा गिव्हन दॅट तुम्हाला लिहायचं नाही आहे, तुम्हाला मॅक्सिमम समजून घ्यायचं आहे. गिव्हन दॅट मला फ्रिक्वेन्सी दिली 64 हर्ट्ज. मला इथे 2 फाइंड. मग 2 फाइंड काय? लॅम्बडा विचारला आहे. डिस्टन्स बिटवीन नोडमधला अंतर विचारलं आहे. ओके बघा एन इक्वल टू किती दिलं आहे 64 हर्ट्ज. द velocity of progressive wave that resulted in the stationary wave is 48 meter per second. Velocity दिली. Velocity of what? Progressive wave. So wave velocity is given. मग वेव्ह वेलॉसिटी व्ही दिलेली आहे. ती किती दिली 48 मीटर पर सेकंड. आणि तुम्हाला विचारलं आहे डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स. 2 नोडमधलं अंतर विचारलं आहे. मग फॉर्म्युला काय आहे बाळांनो? फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स? द डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स इज लॅम्बडा बाय 2. म्हणजे मला लॅम्बडा काढला पाहिजे. मग मला व्ही दिला एन दिला आहे त्याच्यापासून मला लॅम्बडा काढायचा आहे. मग सोल्युशनमध्ये बघा वेव्ह वेलॉसिटी नॉट पार्टिकल वेलॉसिटी. वेव्ह वेलॉसिटी इज गिवन बाय व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. मग लॅम्बडा काय येणार व्ही बाय एन. व्ही किती आहे 48 बरोबर आणि एन किती आहे 64. मग भाग दिला 12ने. 12 दूने 24 12 3 36 12 चौक 48 12 पंचे 60 नाही जात भाग. सो दिस इज 48 बाय 64. 4ने भाग देऊया. 4 एके 4 4 दूने 8 16 चौक 64. परत 4ने भाग दिला 4 3 12 4 चौक 16 16ने भाग घेतला 16 3 48 16 चौक 64. सो लॅम्बडा इक्वल टू किती आलं 3/4. काय असणार मीटर. कारण सगळं एस आयमध्ये चाललं आहे. मग डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स 2 नोडमधलं अंतर किती येणार लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा तर 3/4 आहे अपॉन 2 म्हणजे 3/8 मीटर. प्रॉब्लेम कळला का? बोला. अनसॉल्व प्रॉब्लेम. The amplitude of wave is represented by y equal to 0.2 sin 4 pi एवढे दिलंय. फाइंड द वेवलेंथ. त्यांनी वेवलेंथ फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड विचारली. म्हणजे इथं गिवन दॅट काय आहे बघा गिवन दॅट. मी डायरेक्ट सोडवायला सुरुवात करतो. बघा गिवन दॅट ही स्टाईल जी आहे ना ती आता तुम्हाला समजून घ्यायची. इक्वेशन कसं ॲडजस्ट करायचं. गिवन दॅट y इक्वल टू 0.2 साइन ऑफ 4 पाय टी अपॉन 0.08 मायनस एक्स अपॉन 0.8. ओके
ॲडजस्टमेंट करायची ॲज पर फॉर्म्युला. फॉर्म्युला काय, वाय इक्वल टू ए साईन 2 टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅमडा. सगळी ॲडजस्टमेंट ह्या 2 असते. सगळी ॲडजस्टमेंट ह्या 2 असते. कोणाची असते, 2 तर सगळी ॲडजस्टमेंट जी आहे ती ह्या 2 असते. 2 तो 2 फार क्रुशल रोल प्ले करतो. मग इथं किती आहे, 4 मग मला 4 नको आहेत, मला 2 पाहिजे. मग एक 2 आतमध्ये घ्यायचा, एक 2 आतमध्ये घ्यायचा. मग कसं होणार बघा, वाय इक्वल टू 0.2 साईन ऑफ 4 म्हणजे कसा इथला 4, हा 4 म्हणजे 2 × 2 आहे. मग एक 2 आत घेऊया, इथं मांडले 2 इथं आलं 2t अपॉन 0.08 मायनस 2x अपॉन 0.8. सो वाय इक्वल टू 0.2 साईन ऑफ 2 सो t अपॉन 0.04 मायनस एक्स अपॉन 0.4. आता इथं 2 तयार झालेत बघा. इथे 2 तयार केले, त्यासाठी इथे 2 घेतला आणि इथे 2 घेतला. समजलं का बोला, हे ॲडजस्टमेंट समजली का बोला. ओके, आता बघा मग कम्पेअरिंग विथ, मी आता म्हणणार कम्पेअरिंग विथ वाय इक्वल टू ए साईन 2 टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅमडा. कम्पेअरिंग विथ वाय इक्वल टू ए साईन 2 टी अपॉन टी मायनस एक्स अपॉन लॅमडा, ह्याच्यासोबत कम्पेअर करणार आहे. मग काय येणार सांगा, ए इक्वल टू ॲम्प्लिट्यूड किती आली, 0.2. ॲम्प्लिट्यूड कशामध्ये असणार, मीटर. कॅपिटल टी किती आला, 0.04. मग हे कशामध्ये असणार, सेकंद. मग लॅमडा इक्वल टू काय येणार, 0.4 मीटर. तुम्हाला काय काय विचारलं होतं, ॲम्प्लिट्यूड, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी. मग आता फ्रिक्वेन्सी काढूया. फ्रिक्वेन्सी n इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ पिरियड, सो 1/0.04 बरोबर. आता मी काय करतो आहे, इथं 2 शून्य आहेत म्हणून 100ने काय करतो, 100ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. मग 100 इंटू 0.04, मग काय आलं, 100 अपॉन 4 आले. सो 25 हर्ट्स. सो n इक्वल टू 25 हर्ट्स. खाली आन्सर लिहिले बघा, ॲम्प्लिट्यूड 0.2 मीटर, फ्रिक्वेन्सी 25 हर्ट्स अँड लॅमडा इक्वल टू 0.4 मीटर. तिथं आन्सरमध्ये लॅमडा 0.4 मीटर लिहायचा राहिला आहे. सगळ्यांनी एकदा सांगा, प्रॉब्लेम समजला का. ए वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्स, ए वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्स. परत हायलायटर घ्यायचा आहे. ए वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्स, फ्रिक्वेन्सी दिली, इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड दिलं आहे 350 मीटर पर सेकंड. व्हॉट अ फेज डिफरंट बिटवीन 2 डिस्प्लेसमेंट. फेज डिफरन्स विचारला आहे. कधी, एकदा 1 मिलीसेकंद अपार्ट आहे. व्हॉट विल द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स 45 डिग्री आउट ऑफ फेज ॲट अ डिस्टन्स. एकदा 45 डिग्री दिला आहे आणि एकदा दिला आहे 1 मिलीसेकंड अपार्ट. चला सोल्युशन मांडूया आपण. सोल्युशन, गिवन दॅट फ्रिक्वेन्सी किती दिली 500 हर्ट्स, व्ही किती दिला 350 मीटर पर सेकंद. आता नो डाऊट ह्या दोघांपासून काय काढला पाहिजे, लॅमडा. काय काढला पाहिजे, लॅमडा. मग सोल्युशनमध्ये बघा, वेव व्हेलॉसिटी इज गिवन बाय, पार्टिकल व्हेलॉसिटी वेगळी, वेव व्हेलॉसिटी वेगळी. ज्या स्पीडने वेव चालली अशी अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन करत चालली, ज्या स्पीडने, त्याला म्हणायचं वेव व्हेलॉसिटी. सो व्ही इक्वल टू किती आला, एन लॅमडा. मग लॅमडा इक्वल टू काय आला, व्ही बाय एन. व्ही किती आहे 350 अपॉन एन किती आहे 500. शून्याला शून्य गेले, 5ने भाग दिला 7 आणि इथं आले 10. सो लॅमडा इक्वल टू 7/10.
और 0.7 लॅमडा भेटला. आता तुम्हाला काय करायचं आहे, टू फाइंड. बघा, टू फाइंड पहिला डेल्टा काढायचा आहे. डेल्टा किती, जेव्हा टाईम दिला आहे 1 मिली सेकंड. सेकंड डेल्टा काढायचा आहे केव्हा, जेव्हा तुम्हाला फेज अँगल दिला आहे. एक्स काढायचा आहे, तुम्हाला फेज अँगल दिला आहे. व्हॉट इज एक्स, आणि डेल्टा दिला आहे 45 डिग्री. डेल्टा काढूया. डेल्टा इक्वल टू 2 पाय टी अपॉन टी. डेल्टाचे दोन फॉर्म्युले आहेत, एक 2 पाय टी अपॉन टी आणि दुसरा डेल्टा इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. असे दोन प्रकारचे फॉर्म्युले आहेत. बघा मग काय ना, डेल्टा इक्वल टू 2 पाय 1 मिली सेकंड, सो 1 इंटू 10⁻³ टाईम पिरियड नाही काढला n. बघा 1/t 2 पाय टी इंटू 1/t म्हणजेच काय 2 पाय टी 2 पाय टी इंटू n 1/n. 1/n काय होणार सांगा, 1/t काय होणार n. 1/t हा जो 1/t आहे इथे आहे ना, हा 1/t हा जो 1/t आहे, 1/t हा काय मांडला n, हा n मांडला मी. मग तो n टाकूया आपण तिथे, तो n टाकूया. मग n किती आहे 500. मग डेल्टा इक्वल टू 5 दुने 100, 5 दुने 10 म्हणजे काय होणार, पाय इंटू 10⁻³ 2 गुणिले 500 1000 आले. मग 1000नी या 10⁻³ खाल्लं, मग डेल्टा इक्वल टू किती आलं पाय. सो डेल्टा इक्वल टू पाय. हा आला पहिला फेज. ओके. आता दुसरा फेज आपल्याला दिला आहे. बघा दुसरा फेज आपल्याला दिला आहे. आपल्याला डेल्टा हे दिला आहे 45 डिग्री आणि तुम्हाला काय विचारलं आहे एक्स किती, असा क्वेश्चन आहे. आता 45 डिग्री म्हणजे काय रे, π/4. मग मला सांगा व्हॉट इज डेल्टा. डेल्टा इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. बरोबर, डेल्टा इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅमडा. मग एक्ससाठी इक्वेशनच अरेंज करू ना. एक्स इक्वल टू लॅमडा इंटू डेल्टा अपॉन 2 पाय. डेल्टा किती आहे π/4, लॅमडा किती आहे 7/10 इंटू 1/2 पाय. आता बघा किती छान पायला पाय गेला, ठीक आहे नाही. मग 7/80, 7/80. सो दिस इज 8.75 सेंटीमीटर, म्हणजे ते 0.0875 मीटर आलं होतं आणि ते सेंटीमीटर गेलं. प्रॉब्लेम समजला का सांगा, प्रॉब्लेम समजला का. लक्षात घ्या डेल्टाचे दोन फॉर्म्युले आहेत. डेल्टा इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅमडा आणि डेल्टा इक्वल टू 2 पाय छोटा टी अपॉन कॅपिटल टी. ह्या दोघांचा वापर कसा करायचा, जसा विचारला आहे तसा करायचा. म्हणजे मला एक्स दिला तर मी हा वापरणार, मला टी दिला तर मी हा वापरणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये जास्त प्रॉब्लेम आहेत, पण प्रॉब्लेम खूप सोपे आहेत. आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्हजवरती प्रॉब्लेम येतो आणि तो आपल्याला सोडवायचा आहे, हे पण टार्गेट ठेवायचं. ओके. पहा, टू सोर्सेस ऑफ साऊंड आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 4 मीटर. दोन सोर्स जे आहेत ते 4 मीटर एवढ्या डिस्टन्सनी सेपरेट केलेत. बरोबर, 4 मीटर एवढ्या डिस्टन्सनी काय केलेत, सेपरेट केलेत. They both emit sound with same amplitude, velocity and frequency 330 Hz. Frequency दिली 330 Hz. But they are 180 degree out of phase. 180 degree out of phase at a points between two sources. Will the sound intensity be maximum? Take velocity of sound 330 मीटर पर सेकंड. Velocity of sound. चला given that मध्ये काय आहे बघा. बघा गिवन दॅटमध्ये काय, व्ही इक्वल टू किती दिलं आहे 330 मीटर पर सेकंड.
फ्रिक्वेन्सी किती दिली 330 हर्ट्स. मग आपल्याला जे येतं ते आपण काढून घेऊ. सोल्युशनमध्ये आपलं काय येतं, वेव्ह वेलॉसिटी इज गिवन बाय v इक्वल टू एन लॅम्बडा इक्वल टू v बाय एन. v किती आहे 330 अपॉन 330. सो लॅम्बडा इक्वल टू 1 मीटर. लॅम्बडा इक्वल टू 1 मीटर. ते झालं. पण त्याच्या पुढचं आपल्याला माहीत पाहिजे ना. आता इथपर्यंत झालं, आपण लॅम्बडा काढला. बट दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज. इथं बाहेरले अवघड. रीड बिफोर द एक्झाम. But they are 180 degree out of phase at a points between two sources. Will the sound intensity maximum? ते पॉईंट्स कोण आहे, ते पॉईंट्स आपल्याला काढायचे. ओके, लक्ष द्या. आता 180 डिग्री आउट ऑफ फेज आहे. ड्यू टू टू सोर्सेस 180 डिग्री आउट ऑफ फेज अँटी नोड विल ऑकर ॲट. आता अँटी नोड कुठे तयार होतात ते पॉईंट्स तुम्हाला माहीत पाहिजे डेरिव्हेशन्समधले. अँटी नोड्स कुठे तयार होतात, अँटी नोड्स कुठे तयार होतात, पाय बाय 4 3 पाय बाय 3 सॉरी लॅम्बडा बाय 4 3 लॅम्बडा बाय 4 5 लॅम्बडा बाय 4. जे आपलं डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन फार महत्त्वाचं आहे. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. आणि ते डिस्टन्स लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा बाय 4 दाखवायचं. ते डेरिव्हेशन फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये नोडचे जे पॉईंट आहेत, नोडचे पॉईंट आहेत 0 पाय 2 पाय आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी विचारलं आहे. साऊंड इंटेन्सिटी इज मॅक्झिमम. द साऊंड इंटेन्सिटी इज मॅक्झिमम वेन द पॉईंट्स आर अँटी नोड्स. बघा, साऊंड इंटेन्सिटी is maximum at antinodes. Sound intensity is maximum at antinodes. And antinodes लिहायचं आहे तुम्हाला आता. And antinodes are produced at बघा, पहिला प्लस मायनस लॅम्बडा बाय 4. मग प्लस मायनस लॅम्बडा किती आहे 1 बाय 4. सो प्लस मायनस 0.25. दुसरा प्लस मायनस 3 लॅम्बडा बाय 4. सगळे ऑड नंबर. प्लस मायनस 3 लॅम्बडा किती आहे 1. सो 3 बाय 4. सो प्लस मायनस 0.75. प्लस मायनस 5 लॅम्बडा बाय 4. सो प्लस मायनस 5 बाय 4. सो प्लस मायनस 1.25. प्लस मायनस 7 लॅम्बडा बाय 4. प्लस मायनस 7 बाय 4. सो प्लस मायनस 1.75. ओके, आता आपल्याला 4 मीटरचं डिस्टन्स दिलं होतं. 4 मीटरचं टोटल डिस्टन्स इज 4 मीटर्स. मग मला 4 पॉईंट घ्यावे लागणार आहेत 1 मीटरवर. कारण लॅम्बडा 1 आलेला आहे तुमचा. म्हणून आपण हे 4 पॉईंट्स घेतले. कळलं. अँटीनोड्स जे आहेत, अँटीनोड्स आर प्रोड्यूस ॲट दीज पॉईंट्स. अँटीनोड्स या पॉईंट्सला तयार झाले. लक्षात घ्या. अँटीनोड्सचे पॉईंट लॅम्बडा बाय 4 3 लॅम्बडा बाय 4 5 लॅम्बडा बाय 4 7 लॅम्बडा बाय 4 9 लॅम्बडा बाय 4 हे आहेत. पण 4 मीटरचं डिस्टन्स दिलं म्हणून मी 4च घेतलेत. प्रॉब्लेम समजला. मग आन्सरला खाली आन्सर द इंटेन्सिटी ऑफ साऊंड will be maximum at points plus minus 0.25 plus minus 0.75 plus minus 1.25 plus minus 1.75
75. या पॉईंट्सला मॅक्झिमम आहे. सी द क्वेश्चन वन्स अगेन. अवघड लिहिलं आहे मी इथं ऑलरेडी. 2 सोर्सेस ऑफ साऊंड आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 4 मीटर. 2 सोर्सेस 4 मीटरच्या अपार्ट आहेत. दे बोथ एमिट साऊंड विथ द सेम ॲम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी 330 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी दिली 330 हर्ट्ज and 180 degree out of phase. At what points between two sources will the sound intensity maximum? Sound intensity maximum आहे म्हणजे तो अँटीनोड आहे. मग अँटीनोड कुठं कुठं तयार होईल असा प्रश्न आहे. मग त्यासाठी मी लॅम्बडा काढला. लॅम्बडावरनं अँटीनोड माहीत आहेत. λ/4, 3 λ/4, 5 λ/4 अँड 7 λ/4. डेरिवेशनचा भाग ह्या डेरिवेशनचा भाग आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. Two sound waves travel at a speed of 330 meter per second. If their frequencies are also identical and are equal 540 Hz, what will be the phase difference between the waves? It points 3.5 meter from one source and 3 meter from the other source are in phase. Okay, आपल्याला स्पीड दिलंय. आपल्याला काय दिलं आहे? स्पीड दिलं आहे बघा. गिव्हन दॅट स्पीड किती दिलं आहे? व्ही किती दिलं आहे? 330 मीटर पर सेकंड. इफ देअर फ्रिक्वेन्सीज आर एन दिलं आहे 540 हर्ट्ज. सो एन इक्वल टू 540 हर्ट्ज. डिस्टन्स दिलं आहे पहिलं x1 3.5 मीटर. दुसरं डिस्टन्स दिलं आहे 3 मीटर. ओके. what will be the phase difference? फेज डिफरन्स विचारलाय. आता मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो छोटासा. व्ही दिलाय, एन दिलाय, काय काढता येईल? व्ही दिलाय, एन दिलाय, काय काढता येईल? आपला फेज डिफरन्स काढायचा आहे. बोला. व्ही दिलाय, एन दिलाय, काय काढता येईल? लॅम्बडा. व्हेरी गुड. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ काढता येईल. थोडंसं वरती जा. फॉर्म्युले जिथं लिहिलेत तुमच्या पहिल्या पानावर या. पहिल्या पानावर आपल्याला एक फॉर्म्युला लिहायचं राहिला बाळांनो. पहिल्या पानावर आपला एक फॉर्म्युला लिहायचा राहिला आणि तो फॉर्म्युला असा आहे बघा. फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स पाथ डिफरन्स. फेज डिफरन्स कोण? डेल्टा. 2 पाय अपॉन लॅम्बडा. पाथ डिफरन्स कोण? एक्स. म्हणजे आलं का परत तिथंच? डेल्टा इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. तिथंच आलं का नाही? डेल्टा इक्वल 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. फेज डिफरन्स डेल्टा, पाथ डिफरन्स एक्स. तिथं झालं परत. पण गणित त्याच्यावरती आहे हो. चला आता आपण लॅम्बडा काढूया. सोल्युशन. सो लॅम्बडा इक्वल टू व्ही बाय एन. सो व्ही किती आहे? 330 अपॉन लॅम्बडा किती आहे? 540. सो 33 अपॉन 54. लॅम्बडा किती आला? लॅम्बडा आला आहे 11/18 मीटर. कारण की वेलॉसिटी मीटर पर सेकंद आहे. त्यामुळे तो आला तो. हे झालं पहिलं. सेकंड. डेल्टा 1 कसा येणार? 2 पाय
x1 अपॉन लॅमडा. मग इथे 2 पाय आहे बरोबर. x1 किती दिला आहे पहिला 3.5 मीटर डिवायडेड बाय लॅमडा किती आहे 11/18. 18 वरती आला 11/18 वरती आला. तिथं पायला 11 कॅन्सल करू नका. ओके, हे कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर भेटेल. थर्ड Δ2 इक्वल टू 2πx2 अपॉन लॅमडा. मग दिस इज 2π इंटू x2 किती आहे 3 मीटर डिवायडेड बाय लॅमडा 11 इंटू 18. कॅल्क्युलेशन केलं का आन्सर भेटेल. प्रॉब्लेम सगळ्यांना समजला. काही नव्हतं या प्रॉब्लेममध्ये, काही नव्हतं. फक्त आपली ते माझं नोटपॅड बिघडलं होतं त्याच्यामुळे आपला वेळ लागला. हा जो x1 आहे हा x1 टाकला, हा जो x2 आहे तो x2 टाकला मी. कळलं. इथे दिलं बघा x1, इथे x1 दिला होता, इथे x2 दिला होता. प्रॉब्लेम समजला का तुम्ही पण हँग झाले. चला मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. द डिस्प्लेसमेंट ऑफ टू वेव्स आर गिवन बाय y equal to 4 sin 20x minus 30t, y2 equal to 4 sin 25x minus 40t, where x and y are in centimeter and t is in second. A. Calculate phase difference between these 2 points. पहिले विचारले फेज डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. याला फेज डिफरन्स किती. एकदा x दिला एकदा t दिला आहे. फेज डिफरन्सचे x1 मायनस x2 काढला आहे का बिटवीन द 2 पॉईंट्स. यस, इथं म्हटलं आहे फेज डिफरन्स बिटवीन द पॉईंट्स. फेज डिफरन्स बिटवीन विचारला आहे. मग हा जो डेल्टा आला मग याच्यावरनं चौथं कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला. मॉड्युलस ऑफ Δ1 मायनस Δ2 यांचा डिफरन्स काढा. म्हणून तर MCQ अवघड असतात, ते नीट वाचावं लागतं. ओके, द डिस्प्लेसमेंट ऑफ टू वेव्स आर गिवन बाय y इक्वल टू हे पहिलं इक्वेशन, y2 इक्वल टू दुसरं इक्वेशन, वेअर x अँड y आर इन सेंटीमीटर अँड t इज इन सेकंड. कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन दीज टू वेव्स ॲट द पॉईंट्स. एकदा x दिला एकदा t दिला आहे. मग डेल्टाचे फॉर्म्युले नाहीतरी दोन आहेत. डेल्टा इक्वल टू 2πx अपॉन लॅमडा असतो आणि डेल्टा इक्वल टू 2πt अपॉन कॅपिटल T असतो. मग एकदा x देऊन पाहिले एकदा t देऊन पाहिले. वेन दीज टू वेव्स इंटरफेअर व्हॉट आर मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ इंटेन्सिटी. इंटेन्सिटी पण विचारली, आय पण विचारला, आय मॅक्स आणि आय मीन. ते येतं तुम्हाला छान. चला प्रॉब्लेम सोडूया. वन्स अगेन अवघड प्रॉब्लेम, रीड बिफोर द एक्झाम. परीक्षेच्या अगोदर वाचायचं आहे, अवघड आहे. डायरेक्ट परीक्षेला गेलं तर येणार नाही. चला प्रॉब्लेम काय दिला आहे बघा. y1 इक्वल टू 4 sin 20x minus 30t, y2 इक्वल टू 4 sin 25x minus 40t. हे दोन इक्वेशन दिलेत बरोबर. हे मी असं एकदम का मांडलं, दोन इक्वेशन दिलेत. दुसरं इक्वेशन जे आहे ते y2 इक्वल टू 4 sin 25x minus 40t दिलं आहे. आता x आणि t दिला आहे तो टाकणार आहे मी. y इक्वल टू 4 sin 20 इंटू 5 मायनस 30 इंटू 25. y2 इक्वल टू 4 sin 25 इंटू 5 मायनस 40 इंटू 25. सो y1 इक्वल टू 4 sin हे 100, 25 त्रिक 75, ते 2 सेकंद आहे. 25 नाही, ते 2 सेकंद आहे. सॉरी, प्रिंटिंग मिस्टेक आहे. प्रिंटिंग मिस्टेक इथं 25 नाही आहे, ते 2 सेकंद आहे. तरी म्हटलं ते निगेटिव्ह यायला लागलं हो, ते निगेटिव्ह यायला लागलं. सो 30 इंटू 2 मायनस 20 इंटू 2. सो दिस इज 60. y2 इक्वल टू 4 sin हे 125
-80. मग y1 इक्वल टू 4 साईन, इथं 40 आलं, आणि y2 इक्वल टू 4 साईन, इथं 45 आलं. ऑब्वियसली साईनच्या आतमध्ये म्हणजे हा अँगल असणार आहे. मग पहिला 45 डिग्री आला, दुसरा 45 डिग्री आला, दुसरा 40 डिग्री आला, बरोबर. बघा इथे 40 आहे आणि इथं 45 आहे. मग फेज डिफरन्स काय होणार? फेज डिफरन्स इट इज 45 minus 40, so it is 5. It is 5. फेज डिफरन्स आला 5. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. हा जो ए होता, ह्या एचं उत्तर मला मिळाले. बघा ह्या एचं उत्तर मिळाले. कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन दीज टू वेव्स ॲट द पॉईंट्स एक्स इक्वल टू 5 सेंटीमीटर. ह्या दोन वेव्स जेव्हा एक्स हा 5 सेंटीमीटर आहे आणि टी हा 2 सेकंद आहे, मग फेज डिफरन्स आला 5. तुम्ही हे डिग्रीमध्ये पण रेडियनमध्ये केलं तरी 5 येणार, म्हणून फेज डिफरन्स हा नेहमी रेडियनमध्ये असतो, मग इथं रेडियन लिहिलं. सो फेज डिफरन्स इज 5 रेडियन. ए नावाचा प्रश्न आपला मिटला आहे. आता आपल्याकडे बी नावाच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बी नावाच्या क्वेश्चनकडे जाऊया. व्हेन दीज टू वेव्स इंटरफेअर व्हॉट आर मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ इंटेन्सिटी. आता जर दोघांकडे पाहिलं तर दोघांची ॲम्प्लिट्यूड 4 आणि 4 आहे. 4 आणि 4 आहे. मग दोघांपासून ॲम्प्लिट्यूड भेटली. बघा ॲम्प्लिट्यूड काय भेटली? A1 भेटली 4 सेंटीमीटर आणि A2 पण किती भेटली? 4 सेंटीमीटर. ह्या दोन आहेत. मग आय मॅक्स आणि आय मिनिममचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. आय मॅक्स. मग आय मॅक्स काय असतो? इंटेन्सिटी मॅक्झिमम. इट इज A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि व्हॉट इज आय मिनिमम? आय मिनिमम काय असतो? A1 मायनस A2चा स्क्वेअर. सो दिस इज 4 प्लस 4 स्क्वेअर. सो दिस इज 8 स्क्वेअर. मग 8 स्क्वेअर किती आलं? 64. आणि इथं आय मिनिमम काय येणार? 4 मायनस 4चा स्क्वेअर. सो आय मिनिमम किती येणार? 0. सो आय मॅक्स 64 आय मिनिमम आय मॅक्स 64 अँड आय मिनिमम इज 0. ओके. हा जो वरचा प्रॉब्लेम होता याच्यामध्ये डेल्टा असं विचारलं होतं मला. ह्या प्रॉब्लेममध्ये दोघांमधला फेज डिफरन्स विचारला, Δ1 मायनस Δ2. मगाच्या प्रॉब्लेममध्ये बघा, मगाचा प्रॉब्लेम इथे तुम्हाला वेलॉसिटी दिली होती, n दिला होता, x1 दिलता, x2 दिलता, आणि दोघांतला फेज डिफरन्स विचारला होता. फेज डिफरन्स म्हणजे Δ2 मायनस Δ1 विचारला होता. मग 2πx2 अपॉन लॅम्बडा मायनस 2πx1 अपॉन लॅम्बडा असं केलं तरी चालेल. मग 2π अपॉन लॅम्बडा बाहेर आला म्हणजे काय आलं? x2 मायनस x1. मग इथे आलं 2π अपॉन लॅम्बडा. 2π अपॉन लॅम्बडा हे 3.5 हे -3 बरोबर. मग हे 2π अपॉन लॅम्बडा किती? 11/18. 11/18. 18 वरती गेला, खाली 11 राहिला. हे किती आलं? 0.5. 0.5 म्हणजे 1/2 किंवा 2 गुणिले 0.5 एक उत्तर आलं. सो 18π/11. 18π/11 एवढं आन्सर आलं होतं. आणि हे जर सोडवलं 18 × 3.14 टाकला आणि डिवाइड/11 केलं तर तुमचं आन्सर आलं. कळलं का? मागचा प्रॉब्लेम पण कळला का? हे तुम्हाला दोघांमधला फेज डिफरन्स विचारला होता. हे दोन प्रॉब्लेमनी आपलं काय केलं? ह्या दोन प्रॉब्लेमनी जर आपली वेवलेंथ बिघडवली